बाप काय म्हणतो, ए शिक, शाळा शिक, नोकरी लागन, मोठं होईल, लई हुंडा भेटन. अरे काय हुंड्याची पाठी, अरे कामाला लावा त्याला. लोकांची तिथं नोकऱ्या करण्यापेक्षा स्वतःच मालक बनवा ना पोराला. सिटीतूनच खेड्यात पत्रवाळ्या येते, मग आपणच खेड्यात चालू केलं काय फरक पडतो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अरे 2 पैसे भेटत त्याच्यात काय फरक पडतं? धंद्यात काय लाज आहे का? नाही ना. नाही. धंद्यात लाज मग धंदा करा ना. धंदा करायला काय हरकत आहे? नमस्कार प्रेक्षकांनो, आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. म्हणतात ना, उद्योग करण्यासाठी वय लागत नाही, कुठलं शिक्षण लागत नाही, लागती ती इच्छाशक्ती. आणि ज्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ आहे तो या जगात काहीही करू शकतो. याचाच प्रत्यय आज अंबड तालुक्यातील लोणार बायगाव या गावातील कचरूसिंग राजपूत या 50 वर्षाच्या एका व्यक्तीने या 10 बाय 10च्या गाळ्यामध्ये एक व्यवसाय सुरू केला, जो संपूर्ण जालना जिल्ह्यात चालतो. मग तो व्यवसाय कशा पद्धतीत करतात, त्यांची विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीत चालते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या वयात सुद्धा अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याची त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. चला तर मग हे कचरूसिंग राजपूत काय सांगतात त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण थोडक्यात पाहू. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपली जी प्रेक्षक आहेत महाराष्ट्रातले, त्यांना परिचय सांगा तुमचा. रामराव, मी एक खेड्यागावातला माणूस आहे. लोणार बायगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. हे पहा माझं काम. हे छोट्याशा याच्यात मी चालू केलेलं काम आहे. हे पत्तरपाळी, हे एक नमुना आहे, हे एक नमुना आहे, हे एक नमुना आहे, हे एक नमुना आहे. हा पहा तुम्ही, 4-5 नंबरची मी पत्रवाळ्या काढतो. पाटील, आता एक गोष्ट आहे, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारणार आहे की बरेच जण म्हणतात किंवा पत्रावळ्याचा व्यवसाय परवडत नाही, तुम्ही ते एवढं छोट्याशा खेड्यात चालू केलाय, काय सांगताल? लोक म्हणते, काही म्हणते लोकायला काय, लोक घोड्यावर बसू देत नाही, पै चालू देत नाही, लोकांचं काही लोकांचं ऐकलं तर आपण घरी बसावं, मग काहीच होत नाही आपल्याला. आणि काय आता मी चालू केलं, तुम्हाला काय वाटतं? परवडते म्हणूनच चालू केलं, पण लोकांचं असं म्हणणं की परवडत नाही. नाही, लोकांचं काय हो, लोकांचं जाऊ द्या. लोकांचं आपलं स्वतःच मनाचं ध्येय धरायचं, कधी बी काम करायचं तर करायचं, नाही करायचं नाही, बसा मग घरी. आबाद रिबसणार सल्ले देते, येणार काय धंदा आहे आपला, धंदा आहे का ह्यो? लोक काही करते, लोकांचा दुसऱ्याचा धंदा, आपला धंदा नाही. आपण घरी बसा, शेती करा, आबाद राहा. अरे 2 पैसे भेटत त्याच्यात काय फरक पडतं? धंद्यात काय लाज आहे का? नाही ना. नाही. धंद्यात लाज मग धंदा करा ना. धंदा करायला काय हरकत आहे? बरोबर आहे. आता लोक लईच मोठमोठ्या शहरात उद्योग सुरू करतात किंवा मग एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी करतात. तुम्ही असल्या छोट्या खेडेगावात सुरू करावा, तुम्हाला असं वाटलं नाही का चलन का नाही, आपण इथं सुरू कसा करायचा? हे काय डोक्यात कल्पना काय होती तुमच्या? चालन किंवा नाही चालन, हे आपलं स्वतःच ध्येय असं होतं की बाबा पुढे चालून पोरं मोठाले व्हायला लागले. हो, त्याला उद्योग नाही, नोकऱ्या लागल्यात काय करणार? ती नोकऱ्या लागत नाहीत. नोकऱ्या लागत नाही. मग आता आपण स्वतः पुढे पाऊल टाका. आपण टाकलं मग पोरं ऑटोमॅटिक आपले येते पाठीमाग. त्याला लाज वाटणार नाही ना काम करायची. त्याला लाज वाटली, मग आपल्याला लाज वाटली, त्याला लाज वाटणार आहे. आपल्याला लाज नाही वाटली, पोराला लाज वाटणार नाही काम करायची. 100%. बरोबर आहे. मग काम करायला काय हरकत आहे? आपल्याला प्रॉफिट तर आहे याच्यात, असं नाही की प्रॉफिट नाही. प्रॉफिट 100%. पण मेहनत करावं लागन आणि लाजू चालणार नाही. मेहनत मेन. आता शहरात सुरू केला असताना आता खेड्यात सुरू केलाय, दोन्हीतला काही फरक जाणवला का? शहरात लय जास्त चालला असता किंवा खेड्यात कमी चालायला, असं काही नाही. खेड्यात सिटीतूनच खेड्यात पत्रवाळ्या येते, मग आपणच खेड्यात चालू केलं काय फरक पडतो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हे पहा, कचरू पाटलांनी एक मुद्दा लय छान सांगितला की खेडेगावात एखादं लग्न, एखादं काही कार्य असलं तर शहरातून पत्रवाळे खेड्यात येतात, आपण खेड्यात धंदा चालू केला तर काय फरक पडतो? पॉइंट आहे. आता इथून जी तुम्ही पत्रवाळे, आता रोडच्या कडेला तुमच्याकडे बंडल ठेवलेत, इथून किती गावात तुमचा माल पसरतो? कुठं कुठं माल देतात? आता इथून तुम्हाला सांगतो, मी जालन्याला माल टाकतो. जालना, बीड, पैठण, संभाजीनगर आणि आपले खेड्यापाड्यातले लग्न कार्यवाले येते, घेऊन जाते. त्याच्याबरोबर गिलास बी ठेवतो पाण्याचे, चहाचे गिलास देतो द्यायला. कुठं जायचंच काम नाही द्यायला. ते म्हणते आबाद आहे. आणि होलसेल मध्ये चला घ्या, गरीबाचा फायदा. काय आलं दुकानदाराकडे नादी लागता, तुम्ही घ्या आपल्याकडून, चाललं आपलं. पैसे कमाल काय लागत, पण दिमाग पाहिजे फक्त, डोकं. मी शेतकरी माणूस आहे तरी मी करतो. विचार करा मग, नवीन पोराला करायला काय हरकत आहे? आता शेती बघून हे सगळं मॅनेज होतं का? शेती बघून मॅनेज करतो मी.
हा. शेती बघ आता शेती बी बघतो हा. आणि धंदा चालू करतो आणि तरी माझी मशीन डे नाईट चालू आहे. डे नाईट चालू आहे, 24 तास चालू आहे. तसं काही नाही, आपली 24 तास चालू आहे. मला आता मशिनरी वाढायचे पण जसं का आता डे नाईट तुम्ही एकटे चालवतात, तुम्हाला मदत करायला कुणी आहे? नाही, पोरगा आहे ना माझं. हा, तुम्ही दोघं बापलेत. हा, बापले का चालू. आता तुम्ही इथं दिवसभर पोरगा शेतात. नाही, मी इथंच राहतो, झोपायला बी तरी त्याच्या जवळच. हा. एकट्याला सोडत नाही मी. हा, हा. पोरं राहते 1-2, मग चालले जातो घरी मी. हा. मग घरी गेलो, घरी आबाद करत सकाळी मी येतो, ते नंतर येतो ताबडतोब. ते बी 1 तास 2 तासानंतर वापिस येतो म्हणता दिवसभर आपला धंदा बलन चालू. आणि मार्केटला त्यालाच पाठवतो मी पुढं. माल होय पोच पुढं. कराय. हा, होय पुढं तू, मी आहे तर काम करायला. होय पोरगा, होय पुढं. हा, पोरं हुशार केलं पाहिजे धंद्यात. मेन पाहिजे ते होय, पोराला पाठीमागं ठेवायला नाही पाहिजे. हा. आणि आपण काय कर, काही काही शेतकरी पोरं काय म्हणतो, बाप काय म्हणतो, ए शिक, शाळा शिक, नोकरी लागन, मोठं होईल, लई हुंडा भेटन. अरे काय हुंड्याची पाठी, अरे कामाला लावा त्याला. लोकांच्या तिथं नोकऱ्या करण्यापेक्षा स्वतःच मालक बनवा ना पोराला. हे असंच पाहिजे. 100% लोकांच्या दारात चाकरी करायला लावण्यापेक्षा स्वतःच पोराला मालक करा आणि पोरग पुढं घाला, तुम्ही कामाला मागत थांबा. हा, हे वाक्य लय महत्वाचे आहेत. ही ऑर्डर पोच कशी करतात? मोटरसायकलवर. हा. मोटरसायकल आपलं कॅरेल येते, टमाटे गिमाटे नेतो, त्याची कॅरेट कॅरेट नेतो, त्याच्यात दिलं बांधून चालले घेऊन 10,000 15,000 सहज जाते गाडीवर. त्या मोटरसायकलवरच. हा, सहज. एक आहे- आणि जास्त जर ऑर्डर असली होलसेल वाल्याची, ते बी आहेच म्हणा, होलसेल वाले धरलेले. आता पोरग जातं ते म्हणतो इतकी पाहिजे तितकी पाहिजे, घे बाबा मी तयार करायला आहे तिथं. इक तुला कुठे हा, काय का तू इक. भारी. आता आपण किती प्रकारच्या पत्रोळे बनवतो ते आता दिसतेत. हे किती आता- प्रकारचे आहेत? आता आपले जवळ 4-5 प्रकारचे आहे. हा. अरे एक, हे 2 आहे, हा. हे 3 आहे, हा. एक 4 आहे, हा. हे एक 5 आहे. आता ही सिल्वर पत्रोळी झाली, पांढरी एक झाली. हा, ही डिझाईन ही दुसरी एक आपली 120 मधली कडक मधली. हा. हा. काही लोकांना कंदुऱ्याला लागत आहे ना खायला. कंदुरीला. हा, ही. हा. आणि ही हे आपले लग्न कार्य बर्थडे हलकं. चालतं हे असं. ही हा. आणि आता ही जर ही कप्प्याची हे कप्प्याच कोणाला काही काय आयटम जास्त असलं तर त्याला लागत आहे. ते म्हणते काही हे भाजी पाहिजे ती भाजी पाहिजे, जे चला घ्या त्यांना ही. बाबा. चाललं आपलं कसं बी. आता मला सांगा, डे नाईट आपण इथं पत्रोळ्या चालू करतो, तयार करतो, तर एका दिवसात हजारो म्हणलं तर किती पत्रोळ्या तयार होतात अंदाज? तरी दिवसातून जर लाईट जर चांगली टिकली तर हा. 17-18 हजार निघते. पत्रोळ्या 17-18 हजार हा, 10 तासात. 10 तासात. आणि डबल शिफ्ट केली तर डबल शिफ्ट केली तर 35, 38, 35, 36 अशी निघते. मग 30,000च्या 30,000 कंपल्सरी 30,000 धरून जायचं चालायचं पण. लाईट कशी आहे, कमी जर झाली तरी. हा. अच्छा. एका दिवसाला ड्रोनचं प्रोडक्शन किती होतं? आता दोरांचे आम्ही 2 बंडल काढतो. हा. 2 बंडल मध्ये सरासरी 8-9 बंडल निघते ती. हे अशी आपली. मग एका बंडल मध्ये किती? ते एका बंडल मध्ये 4-4.5 बंडल निघते ती. ते निघते 15-16 हजार. 15-16 हजार. हा. अच्छा. म्हणजे डे नाईट चालली तर मग दोन्ही सारखं 30-30 हजार. हा, 30-30 हजार धरून झाला. आणि पत्रोळीची जी मशीन आहे ती एक साथ किती पत्रोळ्या काढती? 6 रोल, 6 पत्रवळ्या निघते. म्हणजे एका स्ट्रोकला 6 पत्रोळ्या. हा, एका स्टोकला 6 पत्रवळ्या. त्याच्यामुळे ह्याचं प्रोडक्शन हा, जास्त जास्त आहे. आहे. आणि हे सिंगल ह्याचं म्हणून ह्याचं हे चालूच राहतं आपलं. हे एकदा लावून दिलं की चालतं आपलं काम खाली बसून ते चालूच राहते. त्याच्याकडे पाहत बी नाही मी. नाही ना, नाही, ते अडकत खाली- बिडकत नाही का? नाही अडकत नाही, काही नाही, काही नाही. बनाट चालते ती दिवस आणि रात्र. आपण काम करायचं फक्त, घ्यायचे धोरण हा. आणि बांधायचे, पॅक करायचे, मोजून झालं काम. आता ही जे 2 मशनी घेतल्यात तुम्ही, हा, आता ह्या मशनी कुठून घेतल्यात तुम्ही? ह्या आपले मस्के सर आहे, संभाजीनगर हा. शेंद्राय मेडिसी मध्ये. हा. 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 आता मी तर ते सरांकडे गेलो, सरांना विचारलं, म्हणलं मला मशीन घ्यायची. ते म्हणे कोणती पाहिजे? मला पत्रोळी द्या एक आणि ड्रोनची द्या. दोनशे एक द्या. हा, ते म्हणे तुमची असं खालीवर पाहत होती मला ते हा. घ्यासारखं काही वाटत नाही म्हणे माणूस. पण तरी देतो म्हणे आम्ही. हा. मला मेडेमध्ये दाखवा, मला गरिबी सारखी. गरिबी सारखी आपली हा. ते चालन. हा. चालू तर करून द्यायचं. मला पोरं तर लागतील सोय ना. हा. आपण करू म्हणलं काही पोरं करतील. हा. ते हिशोबाने पण आणली. हे चालू झालं तर अशी ऑर्डर भेटायला लागली मला. दी चला बाबा घ्या. चांगलं चाललं म्हणलं आपलं बी. आता मला सांगा, आता हे लाईट वरल्या मशीनीत हा. आता ही पत्रोळ्याची मशीन आहे, त्या लाईट सिंगल फेस लागते का? नाही, सिंगल पीस दोन्हीला बी दोन्ही. Single. हे खेड्यागावात किती लाईट डिम राहते.
चालते तरी चालतं ते, तरी चालतं ते. म्हणजे खेड्यात सारखी लाईट, हातात डिम लाईट आहे, हा. डिम लाईट उभी चालती. हा चालते, अच्छा. डिम लाईटवर चालते. आता सेंद्राय मेडिसी मध्ये जे वर्धमान एंटरप्राइजेस वाले त्यांच्याकडून तुम्ही मसने आणल्या, हा. ते दूर आहे. आता लाईट म्हणलं होतं बिघाड अधून मधून होतोच, हा होत. मग बिघाड झाल्यावर तुम्ही स्वतः नीट करता का? त्यांची सर्व्हिस कशी, त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांची सर्व्हिस चांगली. आई? काही जर झालं का, फोन केला का, हा. तर त्यांची टीम येते, हा. तर आपलं दुरुस्त करून मी बी राम राम घालतो करून देते आपली. राम राम, चला चहा घेऊ, हा. चलो चहा पाजायचा की या बाबा तुम्ही. जे आणलंय त्याचेच पैसे द्यायचे, हा बस बस बस, बाकी काही नाही. काय सांगते ते हा. ज्ञानामाच्या. चला चहा पाजतो, चहा पाणी म्हणलं चहा पाजतो बाबा. आता भावाचं जर म्हणलं तर आता 5 नमुन्याच्या पत्रवाळ्या आहेत, बरोबर. हा आता एक खच्च्याची जी आहे हा. ती 1000 केवढ्याला विकता तुम्ही? ह्या 1200 रुपयाला. 1000, हा. बरोबर. आता ही जी आहे ही केवढ्याला विकता? 1000 म्हणजे किती? 1000, ही 850 1000. 850 रुपयाला 1000. आता सगळ्यात स्पेशल कंदुरी, ही कंदुरी, हा, ही 1 रुपये 30 पैसे विकू तुम्ही. 1 रुपया. हा, कंदुरी खायची ना त्याला. येऊ द्या ना मला 5 पैसे. म्हणजे 1300 रुपयाला 1300 1000. रुपये 1000. का कंदुरी याच्यात? हा कंदुरी आहे. आणि ही पत्रवाळी ही आपली लग्न कार्यात चालते बिचारा गरीबारीला, ते 800 रुपयालाच 1000 देऊन टाकतो. हे याचे भाव आहेत. आणि द्रोण कसे असते ते? हे 7 रुपयाला पाकिट. एक पाकिट 7 रुपयाला. हा घ्या. त्याच्यात किती द्रोण असते? 24-25 राहते ती. म्हणजे हे 7 रुपयाला. हा घ्या किती? घ्या किती. हे थप्पे पडलेली माहिती. उचलाल, घेऊन जा, द्या पैसे. आता तुमचं कल्याण माझं कल्याण. जे मी सांगितलं ना, एक इच्छाशक्ती ज्यांची प्रबळ आहे का, जगात काही करू शकतात. वय वर्ष 50, ज्या पद्धतीत धंदा करतात, त्यांची ऊर्जा, त्यांची इच्छाशक्ती ती अगदी ओसंडून वाहते. आणि धंद्यामध्ये एकदम प्रसन्नता, गिरायकाला आलो हसून बोलणं. आणि सगळ्यात महत्वाचं की सेंटर पॉईंटचं गाव आहे, आसपास 7-8 गाव आहेत. रोडलाच ठेवलेलं आहे सगळं मटेरियल. तुम्हाला बघतात का आता स्क्रीनवर, सगळं रोडवर आहे. कोणाला यायचं की कचरू भाऊ घेऊन जा, हा हाय माल ताई, घेऊन जा. घेऊन जा. सगळ्यात विशेष म्हणजे बापले दोघंही काम करतात, डे नाईट काम चालू आहे. आणि सीझन असतो याचा, हिवाळा आणि उन्हाळा. सीझन मध्ये डे नाईट काम चालू आहे, शेती बघून काम चालू आहे. आणि अशा पद्धती त्यांचं हे काम चालतं. आता हे जे पत्रवळ्यात हे द्रोण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ह्यासाठी जो कच्चा माल लागतो, जे प्लेन, ते कुठून आणता तुम्ही? ते सराकून मशीन जिथून घेतले का आपण, हा, त्याच्याकडून आणतो. काही हा. काही आपले दुसरे कोण नाही, त्याच्याकडं पडताळ घाला का, या इकून ह्या तिकून साईट मारायची. 1 रुपया कुणकडे कंप असला आपलं तर साईट मारायची ना आणायची, जिथं परवडून तिथून बस चालू द्यायचं. मिळतो का पण औरंगाबाद मध्ये? हा लय बोटे. अरे लागले उत्तड आलं तिथं, जाणार पाहिजे फक्त तिथं. मरणाचं माल भेटत असं ना, लय कंपनीवाले आहेत. जायचं आणि घेऊन यायचं. जायचं तिथं आपलं, रुपया कमी भेटन तिथं. बस जायचं आणि घेऊन यायचं. आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हे धंदा चालू असतो. माझं बरसातीत बी चालूच होतं, बड्डेन फड्डेन काही बसल्या बसल्या चालूच ठेवतो मी बी. शेतीच करून आला की बसलो आपलं, चालू ठेवली. पावसाळ्यात बी, पावसाळ्यात बी चालूच आहे. बड्डे कुठं काय. काही चालतं लोकांचं. आता ही जी व्यवसाय सुरू केला की लायसन वगैरे काय काढलं काही? हा उद्यम आधार काढलेले, हा. रॉकेट लायसन काढलेले, हा, तर पूर्ण ओके कागदपत्र. उद्यम आधार आणि शॉप ऍक्ट. हा कोणी यायला नाही पाहिजे शेतकरी काय करायला म्हणून. इथं एखादा साहेब आला तर त्याला हात जोडून सांगेन बाबा हे माझ्याकडं काय आहे माझ्याकडं. पण हे जे सगळा खर्च वगैरे जाऊन महिन्याला उत्पन्न किती असेल काय सांगाल त्याबद्दल? उत्पन्न आपलं काय आता पन्नीचं खर्च आहे, हे पेट्रोल खर्च आहे, काही घरी जायला इकडे तिकडे हिंडायला शेतीला जायला ते खर्च आहे पेट्रोलचा. बाकीचं आपलं बॅगाचं याचं त्याचं सगळं संपूर्ण दरवर्षी 60-70 हजार रुपये वाचते आपली. चाललं त्याच्यात राहणं आपला. 60-70 मध्ये पुन्हा माल आणून घ्यायचं, तेवढं चाललं अजून वाढत वाढत. महिन्याला 60-70 हजार कमी की आबाद पोरगा आबाद, मी बी आबाद. पोरगा मालक बनवून द्यायचं त्याला. बघ आपण म्हातारे झाल्या जाता कवरलं करता. पोरांनी व्यवसायाकडे का आलं पाहिजे? पोरानं मग म्हणणं एकच आहे, पोरानं इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा 2 पैसे कमायचे, 2 पैशापेक्षा 1च पैसा कमा, पण स्वतः कमा ना. हा, सुरुवात तर करा. सुरुवात तर करा, करायला काय हरकत आहे. हे धंदा नाही तर दुसरा धंदा, पॉपकॉर्न चालू करा. ते काय मक्काचं काय म्हणते ते पॉपकॉर्न ते चालू करा. फुटाने का नाही तर काहीतरी इकायला पाहिजे पोरानं, पण करायला पाहिजे. एवढं मत आहे. याच्यामुळे मी पोराला म्हणलं चला आपण व्हा पुढं. हळूहळू पोरग कुठे येत मागं आपल्या लागलं मार्गाला. हे आहेत कचरुसिंग राजपूत. लोणार भायगाव नावाचं
अंबड तालुक्यातलं हे छोटंसं खेडेगाव आहे, शेतकरी माणूस आहे. आणि या माणसानं या रोडच्या कडेला या चौकात हा सप्तशृंगी नावानं हा व्यवसाय सुरू केला आणि आज सुंदर पद्धतीत चालतो. संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, बीड अशा जागेवर ह्यांचा माल इथून जातो आणि ते व्यवसाय करतात. सर्वात विशेष म्हणजे त्यांच्या मुलाला त्यांनी व्यवसायात आणलं आणि मार्गी लावलं, हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज झाकत नाही. म्हणून युवकांनी किंवा युवतींनी किंवा गृहिणींनी व्यवसायात आलं पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. तरच तुम्हाला समाज इज्जत देतो, मान सन्मान देतो. कचरूसिंग राजपूत यांचा हा हर्षणमोला स्वभाव आणि व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.